विशाल बोरे, अकोला। धाराशिव जिल्ह्यातल्या मंगरुळ इथल्या अंगणवाडी केंद्रात परसबाग फुलवली आहे। परसबागेतल्या फळभाज्या आणि पालेभाज्यांचा वापर अंगणवाडीत शिकणाऱ्या मुलांच्या पोषण आहारात केला जात आहे। ग्रामीण भागात बालकांमधल्या कुपोषणाची समस्या सोडवण्यासाठी सरकारी पातळीवर अनेक प्रयत्न होत आहेत। यात अंगणवाडी परसबाग हा उपक्रम अतिशय लाभदायक ठरतो आहे। धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या मंगरुळ इथं अंगणवाड्यांच्या परिसरात परसबाग डवरली आहे। अंगणवाडी सेविका आणि गावकऱ्यांच्या मदतीनं ही परसबाग उभारण्यात आली आहे। परसबाग लावलेले जवळजवळ 8 ते 10 वर्ष झाली ही परसबाग चालू केलेली आहे आम्ही। आणि परसबागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या, परत फळांची झाडं सगळं आहे आमच्या परसबागेमध्ये। आणि हे सगळं परसबागेमध्ये लावून आम्ही खिचडीमध्ये परत उसळ करताना ह्या पालेभाज्याचा सगळा उपयोग करून खिचडी पोषक आहार बनवतो आणि मुलांना दररोज 2 वेळेसचा पोषक आहार खाऊ घालतो। अंगणवाडीमध्ये भरपूर कुपोषित बालकं होते, पण आता पूर्ण कुपोषित बालकं कमी झालेली। आम्ही 10-12 वर्ष झालं परसबाग लावलेली आहे, कारण आमच्या इकडं खूप कुपोषणाचं प्रमाण जास्त होतं आणि लोहाचं प्रमाण वाढण्यासाठी पालक, परत शेवग्याच्या शेंगा, अशा मुलांना जी पोषक आहार लागतो त्याप्रमाणे आम्ही त्यांचं पोषण ओळखून त्या पालेभाज्या लावलेल्या आहेत आणि त्याच्यातून कुपोषण कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आमचं अंगणवाडीतलं कुपोषण पण कमी झालेलं आहे। या परसबागेत पालेभाज्या, कोथिंबीर यासोबतच शेवगा, दोडका, कारलं, टोमॅटो, वांग यासारख्या भाज्या आणि संत्री, मोसंबी, केळी यासारखी फळझाडं लावण्यात आली आहेत। या पालेभाज्यांचा आणि फळभाज्यांचा उपयोग अंगणवाडी शिकणाऱ्या लहानग्यांच्या पोषण आहारात दररोज केला जातो। अंगणवाडी शिकणाऱ्या मुलांना या हिरव्या आणि ताज्या फळभाज्या अंगणवाडीच्या परसबागेतून मिळू लागल्यामुळं त्यांना आवश्यक पोषण मूल्य आणि विटॅमिन्स तसंच इतर आवश्यक घटक अंगणवाडी परिसरातूनच उपलब्ध होऊ लागले आहेत। परिणामी त्यांचं आरोग्य उत्तम राहायला मदत होत आहे। या अंगणवाडीत एवढ्या सुविधा आहेत की सांगतील तेवढ्या कमी आहेत। इथं मुलांना भातामध्ये, खिचडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला वापरून त्यांना खाऊ देण्यात येतो। प्रत्येक महिन्याला वजन घेण्यात येते। माझा लेकरू आधी खूपच असा कमजोर होता, आता त्याचं वजन वाढलेलं आहे, HB ची वाढ चांगली आहे। या भाज्यांचा वापर खिचडी या पोषण आहारामध्ये होत असल्यामुळे बालकांमधील कुपोषणाचं प्रमाण कमी व्हायला मदत होत आहे। जवळजवळ 8-9 वर्ष झाले या ठिकाणी परसबाग डेव्हलप केलेली आहे। सुरुवातीला काहीच भाज्या होत्या, पण आज जर बघितलं या ठिकाणी तर प्रत्येक सीझनमध्ये प्रत्येक फळ खायला इथं मिळतं। इथं पेरू आहे, आंबा आहे, सीताफळ आहे, पपई आहे, लिंबू आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या भाज्या आहेत। पोषण अभियानाचं औचित्य साधून मी एवढंच सांगू इच्छिते की या मंगरुळमधल्या या ज्या काही 2 अंगणवाड्या आहेत, इथल्या परसबागेमुळेच या इथल्या मुलांचं कुपोषण कमी झालेलं आहे। पोषण अभियानाअंतर्गत तुळजापूर तालुक्यामध्ये सर्व अंगणवाडीमध्ये सध्या पोषण अभियानाअंतर्गत पोषण कार्यक्रम सुरू आहे। या पोषण कार्यक्रमाअंतर्गत मंगरुळ बीटमध्ये 7 अंगणवाड्यांमध्ये पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण परसबाग तयार करण्यात आलेल्या आहेत। या पोषण परसबागेमधून लहान मुलांच्या खिचडीमध्ये शेवगा, पालक, मेथी, कोथिंबीर, लिंबू, कढीपत्ता इत्यादी पदार्थांचा उपयोग होत आहे। या सर्व पदार्थांमुळे मुलांमधील कुपोषणाचं प्रमाण कमी होत असल्याचं इथं जाणवलेलं आहे। यासोबतच बालकांचं वजन वाढणं, उंची वाढणं यासारख्या नैसर्गिक वाढीमध्येही या ताज्या फळभाज्यांचा उपयोग होऊ लागल्यामुळे कुपोषण तर कमी झालंच आहे, बालकांचं आरोग्यही सुदृढ होत आहे। त्यामुळे पालकांच्याही चेहऱ्यावर हसू फुललं आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी देविदास पाठक, धाराशिव। सुपोषित